ही एक सुंदर मराठी गोष्ट आहे। हिरव्यागार गावात सोजू नावाची गोड मुलगी राहत होती। तिच्या डोळ्यात नेहमीच स्वप्नांची चमक असायची। एके दिवशी तिला तलावाकडून विचित्र प्रकाश दिसला। चिंटू, इकडे ये बाबा। चिंटू धावत आला। तो प्रकाश कुठून येतोय? ते दोघे तलावाकडे निघाले। हुश, किती सुंदर आहे। हो, आणि तलाव खूप जवळ आहे, चला पाहूया। चल। मिथू पोपट वरून उडत आला। मिथू खाली ये। हो, इकडे मित्रा। किती छान। थांबा, मी पण येतो। बिट्टू पिल्लू शेपटी हळवत मागे लागला। आनंदी पिल्लू? हो, तो खूप आनंदी आहे। तलाव जवळ येताच प्रकाश अधिक तेजस्वी झाला। तलावात जादुई कमळ चमकत होते। वाह, किती सुंदर। हो, खरंच जादुई आहे। चला जवळ जाऊया। सोजू हळूच पुढे गेली। अचानक पाण्यात तरंग उठले। वाह, किती सुंदर। हो, कसे चमकता। कमळातून प्रकाशाची किरणे बाहेर आली। हे तर जादू आहे। मिथू हवेत गोल फिरला। बिट्टू पाण्याकडे भुंकला। सोजूने कमळाला हात लावला आणि अचानक आकाशात इंद्रधनुष्य उमटलं। सगळे थक्क झाले। तलावातील पाणी सोनेरी चमकू लागले। हो, बघा किती सोनेरी चमकतंय। होय, हात लावू नये। हे कमळ आपल्याला काही सांगत आहे। अचानक एक छोटासा प्रकाशगोळ बाहेर आला। पहा, तिथं आहे। तो त्यांच्या भोवती फिरू लागला। धाडस असेल तरच जादू मिळते। चला तर मग। सोजूने भीतीवर मात केली। चला माझ्या मागे या। हो सोजू, आपण करू शकतो। चिंटू तिच्या बाजूला उभा राहिला। मिथू आकाशात उंच गेला। वाह, किती सुंदर उडतोय। हो, खूप मस्त। बिट्टू शेपटी हळवत धैर्य दाखवत होता। किती छान। हो, बिट्टू खूप धैर्यवान आहे। प्रकाश गोल हसला। वाह, कितना सुंदर है। तुम्ही खरे मित्र आहात, तो म्हणाला। कमळाने सोन्याची पाकळी दिली। सोजूने ती जपून घेतली। किती सुंदर। अचानक सर्व काही शांत झाले। इंद्रधनुष्य हळूहळू अदृश्य झाले। तलाव पुन्हा साधा दिसू लागला। पण त्यांच्या मनात जादू कायम राहिली। आपण एकत्र असलो की काहीही शक्य आहे। हो सोजू, चला। सगळ्यांनी आनंदाने हसले। गावात परत आल्याचा आहासाठी मैत्री आणि धाडस हेच खरे जादू आहे। गावात परत यायला मजा आली। हा सोनेरी पाकळा इथे ठेवूया। हो मित्रांनो, आपण कायमचे मित्र आहे। अशाच सुंदर कथांसाठी कृपया चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।